नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा JR आलेला असून सदर JR मार्फत तुम्हाला 5 गाया किंवा 5 म्हशींसाठी अनुदान मिळणार आहे। तर ते अनुदान कसं मिळणार, त्यासाठी पात्रता काय आहे, अटी काय काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी आपल्या या मराठी विथ आकाश सर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सदर राज्यस्तरीय योजना असून ही 9 मार्च 2026 रोजी हा JR आलेला होता। त्यामार्फत सुधारित व नवीन योजनानिहाय तपशील पुढे प्रमाणे येथे देण्यात आलेला असून सदर JR मध्ये 5 दुधाळ गाय किंवा म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजनेसाठी माहिती पुढे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, लाभाचे स्वरूप हे लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय किंवा म्हैस व 3 वर्षाचा विमा तसेच शेड व साधन सामग्रीसाठी सदर हा लाभ मिळणार आहे। लाभार्थ्यास सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गट साठी असणार आहे। लाभार्थ्यांसाठी हा जो काही निकष आहे, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील सर्व लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे। अत्यल्प भूधारकसाठी 1 हेक्टरपर्यंत भूधारक, अल्पभूधारकमध्ये 1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक तसेच वन हक्कधारक महिला बचत गटातील लाभार्थी अनुक्रमांक अ, ब, क मधील असं त्यामध्ये देण्यात आलेलं आहे। वरील घटकामध्ये दिव्यांगांसाठी 5% तसेच महिलांसाठी 30% आरक्षण लागू राहणार आहे। पात्रता ही 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक असणे गरजेचं आहे। मात्र वन हक्कधारकांना सदर अट लागू राहणार नाही। पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे किंवा अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक असणार आहे किंवा तसे 2 वर्षाचा दूध व्यवसाय करण्याचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। प्रकल्पाची किंमत ही 5 गाय किंवा म्हैससाठी 5 लाखांपर्यंत म्हणजे प्रति गाय व म्हैससाठी 1 लाख व विमा रुपये 5,60,180 रुपये तसंच शेड निर्मिती एकूण 3 लाख। साधन सामग्रीमध्ये कुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्य पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर 3 के व इतर साहित्य असे एकूण 2,75,000 रुपये असे देण्यात आले आहे। यासाठी प्रकल्पाची एकूण किंमत ही एकूण 11,35,180 रुपये होत आहे। अनुदानाचे स्वरूप हे सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% म्हणजे 5,66,590 रुपये तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75% म्हणजेच एकूण 8,51,385 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे। अनुदान 2 टप्प्यात देय राहील। एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येणार आहे। आता सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे, तर स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा असणं गरजेचं आहे। वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतारा व इतर अधिकारांमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र असं असणं गरजेचं आहे। तसेच कागदपत्रांमध्ये पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। यामध्ये अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र देणं गरजेचं आहे किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र असणं गरजेचे असून बचत गटाचे सदस्यत्व हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। हे बचत गटांसाठी असणार आहे। बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। आता अटी व शर्ती काय आहेत, तर या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या HF जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गायी म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे। वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यांपूर्वी व्यालेली 2ऱ्या-3ऱ्या वेतातील असणे गरजेचं आहे। आता पात्र लाभार्थ्यांनी त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी करणे गरजेचं आहे। आता 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी त्याच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी। जर लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या काळ मर्यादेमध्ये शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावरांसाठी
खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा येथील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येणार आहे. आता शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांसाठी किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करायची आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करायचा आहे. वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात येणार आहे किंवा यावा असं यामध्ये सांगण्यात आलेले आहे. योजनेमध्ये वाटप केलेली जनावरं मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसरे दुधाळ जनावरं खरेदी करून पुरवण्यात येणार आहे किंवा यावी असं यात सांगण्यात आलेलं आहे. तालुका पशुसंवर्धन व दूध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्यांचा शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच जनावरे खरेदी अहवाल याची खरेदी पावती छायाचित्र लाभार्थ्याची बँकेचे तपशील विमा जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दूध व्यवसाय यांना सादर करणं गरजेचं आहे. सदर अहवालानुसार जिल्हा उपयुक्त यांनी DBTद्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्याच्या बँक खात्यात अदा करणं गरजेचं आहे. योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या वैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात आहे त्या संस्थेच्या संस्था प्रमुखांनी करणं बंधनकारक राहणार आहे. योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे असे यामध्ये सांगण्यात आले आहे. अशी संपूर्ण एकंदरीत माहिती असून त्यासाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा याची माहिती आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलवरती लवकरच आपण देणार आहोत. त्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. जय हिंद, जय भारत.